हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू शंकर एज्युकेशन फॉर ऑल. मी आपला शंकर सर घेऊन आलोय आपल्या सर्वांसाठी एक मोठा सरप्राईज एलिमेंट. एवढे दिवस आपण फक्त शंकर एज्युकेशन फॉर ऑल वरती केमिस्ट्रीचे व्हिडिओ लेक्चर्स आणि कंटेंट बघत होतो, पण आता आपल्यासाठी सर्वात मोठा सरप्राईज एलिमेंट आहे की आता आपण शंकर एज्युकेशन ऑल वर घेऊन येत आहोत बायोलॉजी हा सब्जेक्ट सुद्धा. तो बायोलॉजीसाठी आपल्याकडे जे मेंटर अवेलेबल आहेत, माझे खूप जवळचे मित्र ज्यांची स्कूलिंग झालेली आहे जवाहर नवोदय विद्यालय हिंगोलीतून, त्यांचं ग्रॅज्युएशन BSc इन बॉटनी झाले फर्ग्युसन कॉलेज पुणे इथनं, आणि सोबतच मास्टर्स डिग्री MSc इन एंथ्रोपॉलॉजी हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ इथून झालेली आहे. तो अशा या सरांच्या थोडंसं आपण अचिव्हमेंट्स बद्दल बोलायचं झालं तर नेट ही एक्झाम जी प्रोफेसर क्वालिफिकेशन साठी असते 4 वेळा सरांनी क्वालिफाय केलेली आहे. एवढंच नाही तर सध्या हे वर्किंग आहेत मॅट्रिक सायन्स अकॅडमी पुणे इथे. एवढंच नाही तर मागच्या 3 वर्षापासून नीट, MST CET आणि बोर्ड्स बायोलॉजी या विषयांमध्ये सर खूप साऱ्या विद्यार्थ्यांना मेंटर करत आहेत. आणि सोबतच सरांचा विशेष म्हणजे प्रेसिडेंट अवॉर्ड 2016 हा भेटलेला आहे. तो लेट्स वेलकम अवर प्रेसिडेंट अवॉर्डी मिस्टर बळवंत सर. हॅलो सर. हॅलो स्टुडंट्स, आणि खूप खूप धन्यवाद सर एवढं वॉर्म वेलकम दिल्याबद्दल. आणि इथून पुढे जे आहे ते आतापर्यंत नेहमीच तुमच्यासोबत राहणं, तुमच्यासोबत काम करणं ही नेहमीच माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट होती. आणि आता आपण सोबत मिळून जे काही हे जे पाऊल उचललेलं आहे, ज्याकरिता जास्तीत जास्त प्रमाणात आपल्या जे काही विद्यार्थ्यांना हेल्प करता येऊ शकते, तो जो प्रयत्न आहे इथून पुढे आपला चालू राहील. आणि खूप खूप धन्यवाद मला इन्व्हाइट केल्याबद्दल आणि आपल्या या चॅनलवरती प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करून दिल्याबद्दल. आणि विद्यार्थी मित्रांनो, ही गोष्ट पण तुमच्यासाठी स्पेशल आणि आमच्या दोघांसाठी स्पेशल. सरांचं आणि माझं स्कूलिंग JNV हिंगोली, ग्रॅज्युएशन फर्ग्युसन कॉलेज आणि पोस्ट ग्रॅज्युएशन हे पुणे विद्यापीठातनच झालेलं आहे. आणि सर फक्त मित्रच नाही तर आपल्या परिवाराचे आधीपासूनच हिस्सा आहेत. येस सर. इनफॅक्ट मला सांगायला तुम्हालाही आवडेल, आजकाल लोक जे आहेत 4-5 वर्षाची वगैरे फ्रेंडशिप फ्लेक्स करू शकतील. आमच्या मैत्रीला जवळपास आज 18 वर्ष पूर्ण होत आहेत. सो येस, आम्ही पण तुमच्यासोबत आपण एक परिवार म्हणून जे आहेत ते काम करणार आहोत. आणि जे काही शक्य होईल, जसं काही शक्य होईल त्या पद्धतीने जे आहे ते इथून पुढची आपली वाटचाल असेल. तुमचं अगदी 8, 9, 10चं फाउंडेशन वगैरे असू द्यात, 11, 12चे बोर्ड्स पण असू द्यात, नीट असू द्यात, ह्या सगळ्या ज्या काही एंट्रन्स एक्झाम्स आहेत किंवा इन जनरल इथे केमिस्ट्रीसाठी तर ऑलरेडी सर होतेच तुमच्यासाठी. आणि इथून पुढे जे आहे की जे काही मला जमेल माझ्या पद्धतीने ते सगळं तुम्हाला गाईड करायचा मी पुरेपूर प्रयत्न करेल. आणि अजून एक महत्वाची सर एक गोष्ट मला जी अधोरेखित करावीशी वाटते की हल्ली जर का आपण बघितलं, खास करून ज्या नॅशनल एंट्रन्स एक्झाम आहेत, मेडिकल एंट्रन्स एक्झाम नीट, राईट, तर नीट साठी वगैरे जे आहे किंवा इनफॅक्ट महाराष्ट्र बोर्डचं पण आपण जर का युट्यूबला बघितलं बाकी चॅनल्स वगैरे, तर मराठीमध्ये जो आहे तो कॉन्टेंट अवेलेबल नाहीये. एक्झॅक्ट. एक्सप्लेनेशनचा मोड जो आहे तो इंग्लिश हिंदीचा आहे. येस. आणि ही फॅक्च्युअल गोष्ट आहे की कुठेतरी जर आपण अंडरस्टँडिंग लेवलला गेलो तर आपल्या महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना रॅदर दॅन तो कॉन्सेप्ट इंग्लिशच अवघड वाटून जाते. जर आपण ते कन्सेप्ट त्यांना मराठीतून एकदम आपल्या भाषेत मायबोलीमध्ये पोहोचवले, तो डेफिनेटली आपली मुलं रॉकच करणार आहे. येस सर. आणि तो फोबिया निघून जाईल, तो भीती निघून जाईल. आणि एकदा कन्सेप्टचा लेवल पोहोचला तर अवघड असं काहीच नसणार. करेक्ट सर. येस, एक्झॅक्टली. मग माझं सरांसोबत पण अगोदर पण डिस्कशन झालं होतं की बाबा आपण हे जे काही सुरू करतोय तर आपलं मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन्स किंवा मीडियम जे आहे टीचिंगचं कुठलं असावं. तर मग आमचं एक फायनल कन्क्लुजन असं निघालं की अशा बऱ्याचशा स्टडीज आहेत की मातृभाषेत जर का आपण शिकत असू तर ते खूप चांगल्याने जे आहे ते आपल्याला लक्षात येतं. लँग्वेज जी आहे ती बॅरियर म्हणून उभी राहत नाही. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये बरीच गोरगरीब जनता आहे, बरीच लोक जे आहेत ज्यांना कदाचित जो आहे तो लँग्वेजचा प्रॉब्लेम राहू शकतो. आम्हाला माहिती आहे की विद्यार्थी जे आहेत ते प्रचंड हार्डवर्किंग आहेत, त्यांना अभ्यास करण्याच्या बाबतीत, नॉलेजच्या बाबतीत जो आहे अजिबात अडथळा नाही, पण एक इंग्रजी किंवा हिंदी जी आहे ती त्रास देऊ शकते. म्हणून सरांनी आणि आम्ही जे आहे ते ठरवलं की आपली जी काही लेक्चर सिरीज असेल इथून पुढची, खास करून बायोलॉजी असो, सरांचे पण केमिस्ट्री वगैरे, तर आपण आपल्या मातृभाषेत आपल्या माय मराठीतच शिकणार आहोत. तर त्यासाठी जे आहे ते तुम्ही अजिबात निश्चिंत राहा आणि इथून पुढच्या जर्नीत जे आहे ते सोबत राहा. आणि इनफॅक्ट तुम्ही पण तुमच्याकडनं सांगू शकाल की तुम्हाला काय अपेक्षित आहे किंवा काय कुठले कोर्सेस हवेत, कुठल्या क्लासचे कुठले लेक्चर्स हवेत,
तर आपण त्या पद्धतीने जे आहे ते पुढे तो हे सर्व गोष्टी मॅक्झिमम गोष्टी ह्या ऑन डिमांड स्टुडंट्स डिमांड्स वरती असतील Yes. की स्टुडंट्सना कशा पद्धतीचा कंटेंट कुठल्या सिरीज नुसार हवाय, बोर्ड साठी हवाय, नीट साठी हवाय. तो मेक शुअर तुम्ही ही गोष्ट सर्वांपर्यंत पोहोचवताय Yes. की शंकर एज्युकेशन फॉर ऑल वरती आता आपण नंबर ऑफ सब्जेक्ट वाढवतोय. कंटेंटचा लेवल जो असेल तो एकदम चांगल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या लेवलला पण अगदी सोप्या भाषेत प्रत्येक एक्झाम क्वेश्चन पॉसिबिलिटीज घेऊन येतोय. तर तुम्ही ते कमेंटमध्ये आमच्यापर्यंत पोहोचवायचंय. तुमचं जे काही फीडबॅक असेल, प्रेम असेल ते पोहोचवायचंय, डिमांड पोहोचवायची आणि नक्कीच शंकर एज्युकेशन फॉर ऑल हे तुम्ही तुमच्या मॅक्झिमम मित्रांपर्यंत, ज्युनियर्स पर्यंत पोहोचवायचंय आणि ह्याला शेअर करायचंय. येस सर, आता ही तर काही सांगायची गोष्टच नाहीये. अर्थात आम्हाला विश्वास आहे की तुम्ही सगळे लोक जे आहेत तुमच्या फ्रेंड्सला, तुमच्या फॅमिलीला, इनफॅक्ट आपण हा पण एक एलिमेंट सर आपण जसं डिस्कस केलं होतं की ठेवणार आहोत की वी विल नॉट लिमिटेड अप टू द ओनली अकॅडमिक सिलेबस ओनली, राईट. तर आपण जे आहे ते 11वी 12वी असू द्यात किंवा हे जे काही अकॅडमिक असणार आहे अभ्यासक्रम, ह्याबरोबरच इन जनरल पण जे आहे की केमिस्ट्री असू द्यात, बायो असू द्यात, ह्या संबंधित असलेले जे काही कॉन्सेप्ट असतील किंवा ज्या काही प्रोसेसेस असतील ते जे आहेत ते अगदी सोप्या भाषेत तुम्हाला एक्सप्लेन करायचा प्रयत्न करू. तर इन जनरल तुम्ही तुमच्या घरात पण सगळ्यांनाच हे चॅनल जे आहे ते बिलकुल subscribe सर. करायला त्याच्यावरून सांगू आपल्या चॅनलवरती ऑलरेडीच डे टू डे लाईफचे जे फिनॉमिना असतात, सायन्सच्या Correct. गोष्टी असतात किंवा अंधविश्वास असेल किंवा सायन्सचा कॉन्सेप्ट असेल, Yes. ह्याला एआयच्या जगामध्ये एआयच्याच पद्धतीने बरोबर. तो आपण जे आहे ते अॅनिमेशनच्या फॉर्म मध्ये, व्हिडिओच्या फॉर्म मध्ये, शॉर्ट व्हिडिओच्या फॉर्म मध्ये, एवढंच नाही तर एज्युकेशनल ट्रिक्स सुद्धा शॉर्टकट मध्ये, शॉर्ट्सच्या फॉर्म मध्ये ऑलरेडी आपल्या चॅनलवरती हे अपलोडेड आहेत. तर सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स लाईक व्हॉट्सअप वरती आपला बरोबर. ग्रुप आहे, त्याच्यानंतर टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि युट्यूब या सर्व माध्यमातून आपण स्टुडंट्स पर्यंत आणि सर्वांपर्यंत पोहोचत आहोत. येस सर. चला तर मग सबस्क्राईब करायला, आमच्यासोबत जॉईन करायला विसरू नका आणि लवकरच भेटूयात नवीन आपल्या लेक्चर सोबत. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर. थँक्यू. वन्स अगेन वेलकम.